नमस्कार. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी ICLच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करत असताना फवारणीच्या माध्यमातून आपण कांदा पिकामध्ये पहिल्या 25 ते 30 दिवसामध्ये फवारणीचा जर विचार केला तर ICLची न्यूट्रिऑन सिरीजमधली स्टार्टर या ग्रेडचा आपण विचार करावा. न्यूट्रिऑन स्टार्टर या ग्रेडमध्ये NPK 11-36-24 म्हणजे नत्र 11%, स्फुरद 36%, पोटॅश 24% अधिक 5 सूक्ष्म अन्नद्रव्य हे चिलेटेड स्वरूपामध्ये असल्यामुळं परिपूर्ण अशी स्टार्टर ग्रेड आपण सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत साधारणपणे 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो सोबत ॲक्वामरीन सीवीड 99.35% ॲस्कोफायलम नोड्युसम साधारण 1.5 ते 2 मिली त्यामध्ये एकत्रित घेऊन आपण 2 फवारण्या आपण त्या ठिकाणी जर केल्या तर निश्चितपणे आपल्याला पातींची संख्या, पातींची हिरवेगारपणा, मुळांची वाढ ही सुरुवातीला जर योग्य झाली तर त्याचा परिणाम आपल्याला उत्पादनामध्ये निश्चित चांगला त्या ठिकाणी होऊ शकतो. तसेच ही न्यूट्रिऑन स्टार्टर ग्रेड आपण सर्व प्रकारच्या कीटकनाशकांमध्ये एकत्रित घेऊ शकता. तसेच कॉपर, सल्फर सोडून सर्व प्रकारच्या बुरशीनाशकांमध्ये आपण एकत्रित घेऊ शकता. याचा डोस न्यूट्रिऑन स्टार्टर या ग्रेडचा डोस 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो याप्रमाणे आपण घेऊ शकता. खूप खूप धन्यवाद.